आजच्या प्रयोगाचे नाव आहे मल्टी सर्किट पॅनल. अर्थात विविध कंपोनेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स एकाच पॅनलवर लागेल आहे. याचा उद्दिष्ट असा आहे की या सगळ्या कंपोनेंटचा अर्थात LED, रेजिस्टर, मोटर हे कसे कार्य करते हे समजून घेणे आहे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅबतर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. सगळ्यात आधी या पॅनलमध्ये दिला आहे रेजिस्टर. रेजिस्टर हे विद्युत प्रतिरोधक आहे जे विद्युत प्रवाहाला विरोध करते. दुसरं आहे पुश बटन, जी दाबल्यावर ऑन करते म्हणजे सुरू करते कोणतंही सर्किट आणि सोडल्यावर बंद करते. त्यानंतर आहे ऑन ऑफ स्विच, म्हणजे चालू किंवा बंद करणारी स्विच. त्यानंतर इथे आहे बॅटरीज, फ्यूज आणि LEDs, LDR, बल्ब असे वेगवेगळे सर्किट या छोट्याशा पॅनलवर आपल्याला दिले. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक मल्टी सर्किट पॅनल आणि दुसरं कनेक्टिंग वायर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याजवळ हे पॅनल आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता तर याच्यावर वेगवेगळे सर्किट आपल्याला दिले आहे. एक म्हणजे एक बझरचं, दुसरं हे मोटरचं, रेजिस्टर, आपली पुश बटन, ऑन ऑफ बटन, LED आणि LDR आणि हे बल्ब. अशा प्रकारे याच्यावर खूप सारे सर्किट दिलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण आपली मोटर कशी कार्य करते जे बटन थ्रू आपण पाहू. तर त्यासाठी आपल्याला हा लाल कलरचा हे घ्यायचा आहे, बटणीला जोडायचा आहे. त्यानंतर हे बटणीचं दुसरं टोक मोटरच्या याला कनेक्ट करायचं आहे, पॉझिटिव्हला. त्यानंतर हे जे निगेटिव्ह आहे बॅटरीचा तो आपल्याला मोटरच्या निगेटिव्हला जोडायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण याला कनेक्ट करूया आणि हे बटन दाबूया तर आपली मोटर ऑन होईल. तुम्ही बघू शकता मोटर ऑन झाली आहे, फॅन फिरायला लागलाय. हे झालं आपलं पुश बटणीचं कार्य. जेव्हा आपण पुश बटन सोडतो तेव्हा सर्किट ओपन होते आणि जेव्हा याला दाबतो तेव्हा सर्किट पूर्ण होते. त्यानंतर आपण जाणून घेऊया या स्विचचं कार्य, ऑन ऑफ स्विचचं. त्यासाठी आपण तेच करूया. एक टोक बटणीचं मोटरच्या याला, दुसरं टोक आपला बॅटरीला. त्यानंतर आपण बघूया बझर कसं कार्य करते या बटणीत. आता हे बटन ऑन आहे, ऑफ आहे म्हणजे कनेक्शन म्हणजे सर्किट ओपन आहे. जेव्हा आपण याला ऑन करू तर बझर वाजायला लागेल. त्यानंतर याच प्रकारे आपण स्विच बल्बला कनेक्ट करू शकतो. तर तुम्ही बघू शकता बल्ब सुद्धा ऑन झाला आहे. स्विच सर्किट कंप्लीट झाल्यावर हे ऑन होते आणि ओपन झाल्यावर बंद होते. त्यानंतर बघूया LED. ही आहे आपली LED. आपण LEDचं निगेटिव्हला आणि एक पॉझिटिव्हला. जेव्हा आपण हे करू तुम्ही बघू शकता LED ऑन झालेली आहे. तर आपण या LEDला रेजिस्टर कनेक्ट करून बघूया. त्यासाठी आपण एक पॉइंट रेजिस्टरचा इथं आणि एक पॉइंट बॅटरीच्या इथं. तुम्ही बघू शकता याचा उजेड कमी आलाय. जेव्हा डायरेक्टली बॅटरीला कनेक्ट होता त्याचा उजेड जास्त होता आणि आता रेजिस्टर कनेक्ट झाल्यावर कमी झाला आहे. या प्रकारे हा प्रयोग इथे झालेला आहे. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की बटन्स कसे कार्य करतात, LED, रेजिस्टर, मोटर हे कसे कार्य करतात ते यातून आपण शिकलो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग म्हणजे शालेय शिक्षण, जिथे विविध कंपोनेंट, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट, इलेक्ट्रिक कंपोनेंट्स हे सगळे कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी इथे शाळेमध्ये याचा उपयोग केला जातो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.